अरविंद केजरीवाल पराभूत, मनीष सिसोदिया पराभूत, सौरभ भारद्वाज पराभूत। आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभूत करत भाजपने दिल्लीच्या सत्तेत थाटात पुनरागमन केलंय। 70 पैकी 48 जागा जिंकत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। याच विजयासह भाजपचा तब्बल 27 वर्षांचा वनवास संपुष्टात आलाय। यापूर्वी 1993 मध्ये भाजपने दिल्लीची निवडणूक जिंकली होती। त्यावेळी 5 वर्षात मदनलाल खुराना, साहिब सिंह वर्मा आणि सुषमा स्वराज या भाजपच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या। 1998 मध्ये मात्र काँग्रेसने निवडणूक जिंकली आणि त्यानंतर 2003 आणि 8 या निवडणुकीतही काँग्रेसने सत्ता कायम राखली। 1998 ते 2013 असे सलग 15 वर्ष काँग्रेसच्या शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या। 2013, 15 आणि 20 या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये आपने इथून सहज विजय मिळवला होता। 2013 पासून दिल्ली म्हणजे आप आणि अरविंद केजरीवाल असं अलिखित समीकरण तयार झालं होतं। परंतु यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती। देशभरातील भाजपचे आमदार, खासदार, भाजपशासित राज्यांमधील मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधानही मैदानात उतरले होते। अशातच आता निकालात भाजपने सरशी मारल्याचं दिसून आले। त्यामुळे भाजपने या निवडणुकीत मायक्रो प्लॅनिंग कसं केलं असा सवाल मात्र सगळीकडेच विचारला जातोय। तर भाजपचं हेच मायक्रो प्लॅनिंग नक्की कसं होतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर भाजपने 2021 मध्येच दिल्लीत निवडणुकीसारखं वातावरण निर्माण केलं होतं। त्यांचे नेते रोजच कोणत्या न कोणत्या मुद्द्यांवरून रस्त्यावर सक्रिय राहिले। सातत्याने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया अशा नेत्यांची आरोपांमुळे प्रतिमा मलिन केली। आम आदमी पक्षाची सरकार चालवण्यापेक्षा भाजपशी आणि केंद्रासोबत लढण्यातच ऊर्जा खर्च होईल याची काळजी घेतली। याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाला। आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं लोकसभा निवडणूक एकत्र लढवून देखील दिल्लीतील 7ही जागा जिंकण्यात भाजपला यश आलं। लोकसभा निवडणुकीदरम्यान निर्माण झालेलं वातावरण राखण्यात भाजपला यश आलं। त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आलाय। दिल्ली निवडणुकीसाठी भाजपने दीर्घकालीन रणनीती आखली होती। भाजप नेते आणि कार्यकर्ते गेल्या काही काळापासून दिल्लीतील झोपडपट्टी, दलित, मागासवर्गीय भागात आणि जातीय गटांशी समन्वय साधून स्वतःचा विस्तार करत होते। या कामासाठी भाजपने देशभरातून कार्यकर्ते आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती। याचाच परिणाम म्हणजे आम आदमी पक्षाला आपली वोट बँक वाचवता आली नाही। दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये आपची मोठी मतपेढी होती, पण भाजपने त्यातही चांगलीच आघाडी घेतली। जहा झुग्गी वही घर यांसारख्या योजनांनी यात मोठी भूमिका बजावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील त्यांच्या पहिल्याच निवडणूक कार्यक्रमात या योजनेअंतर्गत घरं दिली होती। भाजपला मध्यम वर्गांचा चांगलाच पाठिंबा मिळाला। केंद्र सरकारनं गतवर्षी डिसेंबर महिन्यात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती। सर्वाधिक सरकारी कर्मचाऱ्यांचं वास्तव्य हे दिल्लीतच आहे। दिल्लीत तब्बल 7 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक आहेत। त्यातही केवळ निवृत्ती वेतनधारकांचीच संख्या ही 5 लाखांहून जास्त आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रभाव हा दिल्लीतील 70 पैकी 22 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो। आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे। त्यामुळे 8वा वेतन आयोग नेमण्याची सरकारची घोषणा म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो असं बोललं जात होतं। त्यापाठोपाठ 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत जाहीर केली। याचाच फायदा दिल्लीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या मध्यम वर्गाला होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नोएडा, गुडगाव अशा भागात IT सेक्टरमध्ये काम करणारे बहुतांश दिल्लीतील रहिवासी आणि मतदार आहेत। याच वर्गाला केंद्रित ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय। त्याशिवाय त्यांनी मध्यम वर्गासाठी अनेक सुधारणांची घोषणा केली। राजकीय विश्लेषकांच्या मते सरकारच्या या घोषणांमुळे मध्यमवर्गीयांमध्ये भाजपबद्दलची धारणा बदलण्यास मदत झाली। त्याचा फायदा आता भाजपला होताना दिसून येतोय। भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही चांगलीच साथ मिळाली। निवडणुकीच्या काळात RSS पडद्यामागून भाजपला मदत करतं। या निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक हे भाजपच्या बाजूने सतत सक्रिय राहिले। निवडणुकीचं वातावरण तयार होण्यापूर्वीच त्यांनी हे काम सुरू केलं होतं। या निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना भाजपने खूप काळजी घेतली होती। त्यांनी आपल्या मोठ्या नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी उभं केलं। प्रवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि दुष्यंत गौतम यांसारख्या नेत्यांना उमेदवार म्हणून उभं करणं हा या रणनीतीचा एक भाग होता। याचा फायदा भाजपला होताना दिसून आलाय। तथापि भाजपचे काही मोठे उमेदवार मात्र चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत।
पण यामुळं कार्यकर्त्यांना चांगला संदेश गेला आणि ते पक्षाच्या समर्थनार्थ पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत. थोडक्यात भाजपने प्रत्येक गोष्टीत मायक्रो प्लॅनिंग करून दिल्लीतील विजय साकारलाय. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.